मी अनेक जॅकेट शिवून ठेवले होते. मला असा विश्वास होता की मंत्री बनणार आहे, पण ते जॅकेट पडले असल्यामुळं मला असं वाटतं दिवाळी दसऱ्याला घासले पाहिजे, म्हणून मी आज घालत आहे. त्याच्यामध्ये गुलाबी आहे, निळे आहे, हिरवे आहे, लाल आहे, सगळ्याच कलर त्याच्यामध्ये आहे. म्हणून गुलाबी जॅकेटच घातलं म्हणून अजित पवारनी घातलं म्हणून मी घातलं असं नाही आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, अनेकदा मंत्री झाले, त्यांनी जॅकेट त्यांना घालावंच लागते. पण मी बनणार होतो म्हणून जॅकेट शिवले आणि तसेच पडले. भाऊ म्हणाले की 8 ते 10 जॉकेट शिवून ठेवले होते मंत्रिपदासाठी, परंतु ते भेटले नाही, असं देखील भाऊ म्हणाले. काय सांगणार? बोलते ना समुंदर को गम है, समुंदर नहीं बता सकता है, नहीं रो सकता है, वैसी परिस्थिति थी हमारी कि समुंदर इतना बड़ा है कि ना वो आंखों से बता सकता है ना वो बयान कर सकता है. तर त्याच पद्धतीचं भावना असेल त्यांची. आणि मी ते काम करणारी आहे. त्यांचं दुःख त्यांनी सांगून दिलं की खूप सारे जॅकेट शिवले होते आणि वेळोवेळी आता एक एक म्हणून काढत आहे की शपथ नाही घेऊ शकले. तर त्याच पद्धतीने त्यांची भावना असेल. आशावादी आहात तुम्ही? हे पहा, मी कधी निराश नाही होत. माझा पराभव झाला तरी माझ्या झेंडा तेवढीच मजबूतीने घेऊन मी पुढे चालली आहे आणि मी आशा घेऊनच आहे. कारण जो लोकांसाठी झटते, जो लोकांसाठी काम करण्याची इच्छा ठेवते, तो कधीच निराश होऊ शकत नाही. निराशावादीच निराशा ठेवू शकतात. आता आपण महाराष्ट्रामध्ये उदाहरण पाहतच आहे. खूप सारे उदाहरण आहे. निराशावादी सगळे एक होऊन बाहेर निघत आहे.